मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि सध्या गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा, नितीन नवीन यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आगामी राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीच्या दरम्यान चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मोदी मंत्रिमंडळामधल्या फेरबदलाविषयी देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या बैठकीविषयीची अधिकची माहिती देतील। सोमेश, भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते खरं तर आहेत, केंद्रीय गृहमंत्री असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत या बैठकीसाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक साधारणतः 15 ते 20 मिनिटांपूर्वी सुरू झालेली आहे आणि आता हे सर्व भाजपचे प्रमुख नेते वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत आहेत। बाहेर जी चर्चा आहे त्यानुसार आगामी 10 राज्यातील 24 राज्यसभा जागांकरिता या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्याशिवाय महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या जागांवरही चर्चा होऊ शकते। परंतु भाजपच्या कार्यपद्धतीनुसार आजपर्यंत कधीही भाजपमध्ये राज्यसभा जागांवरती चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची किंवा अन्य कोणतीही अशा स्वरूपाची बैठक कधी झालेली नाही आणि विधान परिषदेच्या बाबतीतही कोणतीही चर्चा दिल्लीत होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड दोन्ही वेळा स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आगामी संघटनात्मक रचना, विशेषतः नितीन नवीन यांची राष्ट्रीय स्तरावरची टीम, भाजपची कार्यकारिणी, विविध प्रदेशातील भाजपचे संघटनात्मक फेरबदल आणि वेगवेगळ्या राज्यांमधील मंत्रिमंडळातील फेरबदल आणि कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळातीलही काही बदलांबाबत चर्चा होऊ शकते। सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।